तर फायनली आलेले आहेत सासूबाईचं ऑपरेशन. चष्मा दिलेले आहेत लावायला. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम. तर कशी आहात यूट्यूब फॅमिली? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असतात. तर फायनली माझ्या सासूबाईचं ऑपरेशन झालेलं आहे आणि ऑपरेशन खूप छानपैकी झालेलं आहे डोळ्याचं. तर आता संतोष येत आहेत टिफिन घेण्यासाठी. मी कामाला गेले सकाळी, तर संतोषच होते आईजवळ ऑपरेशन होईस्तर वगैरे. तर आता येत आहेत ते टिफिन घेण्यासाठी, कारण त्यांना डाळ भात जेवायला सांगितलेलं आहे. 1 तासात ऑपरेशन झालं आईचा आणि खूप बरं झालं, कारण खूप टायमापासून डोळ्याचं ऑपरेशन होतं. तर आता येत आहेत संतोष. मग आल्यानंतर टिफिन घेऊन जातील, ते पण जेवण करतील, कारण त्यांचं माझं अजून बोलणंच झालेलं नाही आहे. सकाळी हॉस्पिटलला निघण्याच्या आधीच मी कामाला निघून गेले, म्हणून काही बोलणं नाही झालं. तर आता आल्यावर बोलते. फोनवर पण काय व्यवस्थित ऐकू येत नाही आहे, हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं फोन पण जास्त उचलता येत नाही आहे त्यांना. आता घरी आल्यावरच त्यांच्याशी बोलते आणि मग कसं आहे काय आईची तब्येत विचारते. बघू, संध्याकाळी डिस्चार्ज जर दिले तर मग मी हॉस्पिटलला नाही जाणार, घरीच घेऊन येतील त्यांना. आणि जर नाही डिस्चार्ज दिले तर मग मी जाते, मग तुम्हाला लोकांना दाखवते मी की कशी आहे माझ्या सासूबाईची तब्येत. तर चला. तर आत्ताच आईचं ऑपरेशन झालेलं आहे आणि आईला घेऊन येत आहेत संतोष घरी. ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि आता येत आहेत आई घरी. आई हॉलमध्ये नाही बसत आहेत, आई बेडरूममध्येच आहेत, कारण हॉलमध्ये फॅन पण चालू असतो, उजेड पण भरपूर येतं आहे, ऊन पण भरपूर येतं आहे दुपारून, म्हणून आईला बेडरूममध्ये बसायला सांगितलेलं आहे. तिथं ऊन वगैरे काही येत नाही, वारा वगैरे काही लागत नाही. तर एक खिडकी आहे, खिडकीला एक कर्टन लावून दिलं तर होऊन जाईल. इकडेच बसलेले आहेत त्यांनी. तर आईच रूममध्ये राहतील आता 8 दिवस बेडरूममध्ये, कारण इकडून पण उजेड खूप येतो, इकडून पण उजेड खूप येतो, तर त्याच्यामुळं इथंच त्यांनी सेफ आहेत. तर आता अजून दुखत नाही आहे त्यांना बिलकुल पण. आता आईला 8 दिवस थोडंसं काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत. उजेड आणि काय म्हणतात ऊन आणि हव्याने जास्त करून त्यांना हे डोळ्याला लागता कामा नये आणि त्यांना अजिबात डोळे भिजवायचे नाही आहेत 8 दिवस. डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की 8 दिवस तरी त्यांना डोळ्याला पाणी नाही लावायचं आहे, रडायचं नाही आहे, डोळ्यात पाणी कसल्या पण प्रकारे येता कामा नये किंवा डोळ्याला हात लावता कामा नाही आहे. तर खूप सारे गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहे डॉक्टर, तर त्यांना माहिती आहे आणि त्यांना 2-2, 3-3 वेळा आम्ही पण सांगितलेलं आहे की अशा गोष्टी तुम्ही करू नका म्हणून. कारण आम्ही समोर असलो तर आम्ही लक्ष देऊ शकतो, पण आम्ही कामाला जातो त्याच्या मागून परत त्यांना आठवलं नाही, अचानकच हात लावले किंवा चोळले किंवा काही धूळ गेलं, काहीतरी असं कचकच वाटायला लागलं डोळ्यात, तर काहीतरी करून बसतील म्हणून त्यांना सारखं सांगितलेलं आहे 3 वेळा. तर आता संध्याकाळी माझी जाऊबाई आणि माझे दीर येत आहेत, तर आईला बघण्यासाठी ऑपरेशन झालं आहे त्यांचं म्हणून. तर हॉस्पिटलमध्ये जाणार होते, पण त्यांचं ऑपरेशन इतक्या लवकर झालं आणि इतक्या लवकर सोडले त्यांना, तर घरीच येत आहेत आता ते. तर चला बघू आता संध्याकाळी येऊन. ताई पण सांगतायत समजून आईला. चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातही विसरू नका. तर चला.